मंडळी राम राम, कसे हाव? बरे हाव काय? तर हे व्हिडिओ याच्यासाठी आहे की लई लोकांचं कमेंटमध्ये असं प्रश्न आहेत काही की त्याचं उत्तर आम्ही असं कमेंटमध्ये देऊ शकणार. तर पूर्ण व्हिडिओ बघा, काय माहीत तुमचं याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करा, एका मराठी जोडीला सपोर्ट राहू द्या. तर पहिला प्रश्न असा आहे की दादा आणि ताई तुमचं गाव कोणतं आहे? तर त्याचं उत्तर तुम्हाला ताई सांगतील. तर माझं गाव आहे भक्तापूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. तर आणि खूप लोक म्हणतात की दादा तुम्ही असं एवढ्या प्रेमानं राहता, घरामध्ये एवढं चांगलं राहता, म्हणजे तुमचे व्हिडिओ असं चांगले येतात. तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? तर लई लोकांना प्रश्न पडले की असं ॲक्च्युली आहे तर काय आहे? तर आमचं अरेंज मॅरेजच आहे, लव्ह मॅरेज नाही, आमचं अरेंज मॅरेज. मी हिला म्हणजे आमच्या सोयरिक्या पाहुण्यांच्या याच्यामध्ये जाऊन मुलीला बघूनच जसं पसंत करतात तसं मी हिला एकाच वेळेस जाऊन बघून पसंत केलं आणि आमचं सगळ्या ह्याच्या म्हणजे काय विधी अनुसार 400-500 लोकांमध्ये लग्न झालेले आहे. लव्ह मॅरेज वगैरे नाही, पण काय म्हणतात त्याला, अरेंज लव्ह मॅरेज आहे. म्हणजे लग्नानंतर आम्ही दोघं एकमेकावर चांगलं काळजी करतो. तर ठीक आहे, आता तुम्हाला या प्रश्नाचं तर उत्तर भेटलंय. तर अजून लोक म्हणतात की दादा हे ताईची आयडी आहे, मग तुमचं नाव काय आहे? बरोबर आहे, कारण लई लोकांना माहीतच नाही माझं नाव काय. तर माझं नाव आहे संतोष गोविंदराव भायगावे आणि तुम्हाला माझं गाव तर माहीतच आहे. मग कसं आहे, मराठी माणूस जर पुढे जात असेल तर तुमच्यासारखे सपोर्टर्स म्हणजे आम्हाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्याजवळ जे काही आम्ही आहे, आमची कला ते तुमच्या पुढे सादर करतो आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असं मला वाटते. आणि तुम्ही सपोर्ट केलंच पाहिजे, कारण मराठी माणसाला मराठी माणूसच सपोर्ट करतो. बरोबर आहे ना? तर अजून महत्त्वाचा प्रश्न खूप लोक असं पण विचारतात, मग ताई तुमचं माहेर कोणतं आहे आणि तुम्हाला तेलुगू काय येते? हे प्रश्न पण लई लोकांना आहे. तर ताई सांगत. तर माझं माहेर आहे तेलंगणामध्ये, हंगरगा, मंडल जुक्कल, जिल्हा कामारेड्डी. माझं शिक्षण तेलुगूमध्येच झालं, तेलंगणामध्ये 10वी शिक्षण झालं आहे माझं. त्याच्यामुळं मला तेलुगू येते, मराठी थोडं कमी येते. आता थोडं शिकलो तसं, तरी पण अडकत येते मराठी. तेलुगू मिक्स मराठी येते. तर अशी आहे भानगड, कारण आमचा नांदेड जिल्हा आणि त्यातल्या त्यात देगलूर तालुका हे तेलंगणाच्या बाँड्रीवर आहे. त्याच्यामुळं काय आम्हाला तेलंगणा लई जवळ आहे आणि त्याच्यामुळं आता ते आमचं भाषा बी चेंज भाषा बी चेंज आहे. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दादा तुम्ही असली गावठी का भाषा बोलत्या? असली भाषा कुठं आहे? तर भावांनो, प्लीज विनंती आहे, एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन बघा आणि त्यातल्या त्यात देगलूर तालुक्यामध्ये येऊन बघा. लई डेंजर भाषा आहे. आता मी जसं बोलला लाव की नाही, ह्याच्यापेक्षा लई डेंजर आहे. आता मला कसं आहे, इकडली तिकडली थोडं हे झाले, फिरल्यामुळं माझी भाषा थोडं चेंज झाली समजा. तर अजून आम्ही असंच बोलत्या, आमची भाषाच आहे प्रॉपर मराठी गावठी भाषा आहे. आम्ही गावाकडले, आम्हाला शुद्ध बी बोलता येत असेल तर बोलणार आम्ही. तर मराठी माणसाला सपोर्ट राहू द्या आणि एक कमेंट अशी सुंदरशी टाका की तुम्ही आमचे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचवल्यात. नेमकं तुम्ही कुठल्या गावाहून बघतो? आम्हाला वाटतं की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्येच असं आसपास व्हिडिओ जात असतील, तर आम्हाला आमचा व्हिडिओ कुठून बघितलो आणि तुमचं गाव कमेंटमध्ये टाका, सुंदर गाव. कारण आम्ही एका खेड्यातूनच आहो. पण थांबा एक मिनटं, अजून एक प्रश्न आहे की दादा ताई तुम्ही कुठं राहत्या? तर ह्या प्रश्नाचं उत्तर बी ताई तुम्हाला दे. तर आम्ही इकडे राहत्या, हैदराबादला राहत्या. तर आम्ही कोणाला गाव सोडा वाटते, गावच चांगलं राहते आपलं गाव आपल्याला. पण थोडं परिस्थिती येऊन यावं लागलं हैदराबादला, कारण प्रत्येक गोष्ट मजबुरीमध्ये काही करावंच लागते. काही गोष्टी राहत्यात आता ते मग तसं. मग शेवटचा एक लई महत्त्वाचा प्रश्न आहे की दादा ताई तुम्हाला व्हिडिओ असं केल्यानं तुम्हाला कोणी काय म्हणणार का? म्हणजे जवळ आसपासचे लोक. तर खरं सांगू का खोटं सांगू मला हेच कळणार आहे.
मग खरं सांगलं तर आपल्या जवळच्या माणसाचे मन दुखतात आणि खोटं सांगलं तर तुम्हाला सगळ्याला वाईट वाटते. तसं काय नाही. आजपर्यंत तर आमच्या समोर कोणी काही म्हणलं नाही. बरोबर आहे की नाही. आता महागारी बोलणारे खूप राहतात जवळ दुर्ले राहो कोणी. आता तुम्ही बी तसं काही तुम्ही नाही बरं. म्हणजे महागारी आमच्या बोलणारे आहेत, पण आमच्या समोर आजपर्यंत कोणी काय म्हणलं नाही. कसं आहे, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार असं म्हणल्यासारखं असा विषय नाही. पण काही लोकांना आम्ही काही वाईट असलेले व्हिडिओ बनवत नाही. आम्हाला जे फॅमिलीचे कॉमेडी मनोरंजन, तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतो, एवढं, दुसरं काय नाही. कारण आमच्या गावठी भाषेमध्ये खूप जणाला आमची गावरानी भाषा आवडते. एवढंच धन्यवाद आहे, तुमच्यामुळंच आमचं एवढं हे आहे. नाहीतर आम्हाला व्हिडिओ बनायची हिंमत पण होईना. तुम्ही जर नसलं आम्ही समोर चालू. असं सपोर्ट राहू द्या मराठी जोडीला. कोणी फॉलो केला नसल्या तर फॉलो करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर एवढंच सपोर्ट राहू दे भावांनो मराठी माणसाला. धन्यवाद. अजून काय प्रश्न असेल तर नक्की कमेंट करत जा, आम्ही नक्की उत्तर देऊ. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. बाय.